नमस्कार, मी सचिन उसापकर, ॲक्युपंक्चर, योग व नॅचरल हेल्थ सायन्स प्रॅक्टिशनर। आज आपण मानदुखीवरती एक प्रभावी ॲक्युप्रेशर पॉईंट आणि एक व्यायाम बघणार आहोत। कसं आहे, मानदुखी हे खूप कॉमन झालेलं आहे आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्ही उपचारसुद्धा घेतात मानदुखीवरती, म्हणजे मसाज घेत असाल, कुठं अजून काही करत असाल, कायरोप्रॅक्टिक घेत असाल, पण मानदुखी ही बेसिकली लाईफस्टाईलमुळे होणारी गोष्ट आहे। म्हणजे तुम्ही काही ना काही कारणाने जेव्हा मान खाली घालून समजा मोबाईल बघत आहात किंवा तुम्ही तुमचं कॉम्प्युटर पीसीवर काम करत असाल, किचनमध्ये काम करतात, गाडी चालवताना पण असताना, तसं वेगवेगळ्या कारणांमुळे आपला बराचसा वेळ हा मान खाली झुकून झालेला असतो। त्यामुळे ही मानदुखी आपल्याला त्रास देते, कारण इथे मसल्स आपले जे आहेत ते कडक होतात किंवा नसांमध्ये सुद्धाही काही त्रास होतो। तर बऱ्याचदा पेशंट्स अशा वेळेला येतात की ज्या वेळेला स्टेज पुढची आलेली असते आणि MRI करावे लागतात किंवा एक्सरे फाइंडिंग करावं लागतं आणि अशा वेळेला ते उपचार घेणं हे गोष्ट बरोबर आहे, पण घरच्या घरी तुम्ही काय करू शकतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे। आता जसं मानदुखीमध्ये एक पॉईंट आहे GB20 नावाचा। हा GB20 नावाचा जो पॉईंट आहे हा बरोबर डोकं जिथं आपलं संपतं, म्हणजे जे स्कल आहे, स्कल जिथं संपतं त्या ठिकाणी हा पॉईंट आहे GB20। हा मी थेरपी दरम्यान सुद्धा आम्ही वापरतो, म्हणजे तुम्हाला मान खेचताना तुम्ही पाहिलं असेल तर GB20 हा पॉईंट कसा घ्यायचा मी सांगतो तुम्हाला। हे जे स्कल आहे, स्कल जिथं संपतं तिकडे हा पॉईंट आहे GB20 नावाचा आणि ह्याला काय करायचं असतं, अंगठ्याने आपल्या दोन्ही अंगठ्यांनी दाबायचं वरच्या दिशेला आणि श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे। असे 5 वेळा तुम्ही करू शकतात, 5 ब्रेथसाठी। रिलीज करायचा, थोड्या वेळाने पुन्हा करायचं, वर खेचून धरायचं आहे आणि श्वास घ्यायचा, सोडायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा। असं तुम्ही 10 to 20 ब्रेथ्ससाठी करू शकतात आणि दिवसातून 2-3 वेळाही करू शकतात, किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला ताण जाणवत आहे। बहुतेक वेळा आपल्याला ताण जाणवल्यावरती आपण अशी हात फिरवतो मानेवरती, है ना, किंवा असं थोडंसं मोडावंसं वाटतं, त्यावेळेला हा पॉईंट करणार तर तुम्हाला खूप प्रभावीपणे त्याचा रिलीफ मिळेल। आणि त्याचबरोबर आपण एक व्यायाम शिकणार आहोत, तो व्यायाम कसा करायचा आहे तो आपण बघूया। असा एखादा पातळ टावेल किंवा तुम्हाला घरी जर दुपट्टा मिळाला घरातल्या कुठल्या महिलेचा किंवा तुमचा स्वतःचा असेल, तो दुपट्टा थोडासा असा पिळायचा आणि पिळून तो थोडा आपण असा लावायचा जो बरोबर आपला मानेच्या C7 T1 च्या लेवलला जातो आणि त्याला धरून काय करायचं, असं खेचायचं आहे, थोडं खेचायचं, पण आपली जी मान आहे ती सरळ ठेवायची आहे। आणि अशामध्ये काय करायचं, श्वास घ्यायचा आणि बाजूला जायचं, श्वास सोडत सोडत मध्ये यायचा, श्वास घेत 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 बाजूला जायचं, श्वास सोडत 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 मध्ये यायचं आहे। असंही तुम्ही 10 रेपिटेशन्स करू शकतात। ह्याच्याने तुमचा मानेवरचा तणाव खूप प्रभावीपणे कमी होतो आणि तुमची स्वतःची लाईफस्टाईल अशी आहे ज्याच्याने मानेवर ताण येतो आहे, तर तुम्ही स्वतः करायला शिकलात तर त्रास मोठा वाढणार नाही आणि तुम्हाला थेरपी करता कुठे थेरपिस्टकडे किंवा डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही। असंच आपण काही अजून व्हिडिओ बघणार आहोत, तर नक्की सबस्क्राईब करा।